मॅच झाली ना सर्वांना बाहेर काढायचं का आलो त्याने केला या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद आलेले शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रजी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल या ठिकाणी राकेशजी बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करायचंय. या ठिकाणी जो सत्कार होत आहे ते आमच्या गावचे शिक्षक, ते शिक्षक नसून कलाकार आहेत. संगीत, पेंटिंग, चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांनी या हलिवली गावासाठी केलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा आवर्जून असा भाग असतो ते आमचे म्हात्रे सर. खरोखर आवर्जून असा उल्लेख आणि आवर्जून अशी कामगिरी ते या ग्रामपंचायत हलिवली आणि प्राथमिक शाळेसाठी करतायत. त्यांचं जेवढं कौतुक करणार तेवढं कमी आहे. चला मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. साईनाथ उकरूल आणि जे आंबे भिसेगाव. मला वाटते समोरची टीम कोणती आहे? जे आंबे भिसेगाव आले का? भिसेगाव संघ ग्राउंड क्रमांक 1 वर उपस्थित आहे. साईनाथ उकरूल. आयोजन कमिटी जोपर्यंत प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर पूर्ण मैदान खाली करा. चालू होणार नाही. अक्षय बोराडे, केतन बोराडे, प्रवीण बोराडे पूर्ण मैदान खाली करा. मधली जी फळी आहे ना ती पूर्ण खाली करा. निशांत बोराडे सर्वांना बाजूला काढा. कोण जिंकलं? हा 2 ला. ग्राउंड क्रमांक 2 वर जो चुरशीचा सामना झालेला आहे, सूर्योदय पोसरी ब वर्सेस जियानवान पोशीर ब्रास ब्रँड ब, या सामन्यामध्ये पोसरी हा संघ 5 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचं गोड गोड कौतुक. सूर्योदय पोसरी ब हा ते ब अ लिहित जा. काय बोला? ग्राउंड क्रमांक 2 साठी सर्व स्वयंसेवक जो प्रवेशद्वार आहे ना तो मोकळा करा आणि कबड्डी रसिकांना बसण्यासाठी सांगा. तुम्ही प्रवेशद्वार खाली करा. प्रवीण बोराडे प्रवेशद्वार खाली करा. फक्त जे उभे असतील फक्त त्यांना बसायला लावा, म्हणजे मागच्यांना बरोबर सामना बघता येतो. ग्राउंड क्रमांक 2 वर आई भवानी शेलू वर्सेस जय मल्हार मानिवली. वारंवार पुकार आपल्याला देण्यात आलेला आहे. पहिल्या फेरीतील हे 2 शेवटचे सामने असतील. त्यानंतर दुसरी फेरी चालू होईल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर होत आहे. आई भवानी शेलू वर्सेस जय मल्हार मानिवली. या ठिकाणी आदरणीय पंढरीनाथ बडेकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पंढरीनाथ बडेकर या आपण मंचावरती. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय पंढरीनाथ बडेकर उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती प्रशांतजी जाधव यांना करतो. मैदान क्रमांक 1 ची दोन्ही टीम आलेत. मैदान क्रमांक 2 वरती चला. आई भवानी शेलू आणि जय मल्हार मानिवली. ऑफिशियल ॲट अ टाइम हे दोन्ही सामने चालू राहतील, याची नोंद घ्या. एकाच वेळी हे सामने सुरू होतील. पहिल्या फेरीतले हे शेवटचा सामना आहे आपल्या भेटीला, मैदान क्रमांक 1 आणि 2 वरती. तदनंतर सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात होईल.
इंद्रजित पाल. आपण खाली बसा नाही तर बाहेर जा, कृपया करून खाली बसा. काय माहितीये का, आता नावं घेण्याशिवाय पर्याय नाही. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती शेलू आणि मानिवली का उशीर करताय? शेलू टीम हजर झाले, मानिवली टीम चला. आर्या लाड, जर एका चढाईमध्ये तुम्ही 3 पॉइंटची कमाई केली तर प्रशांत दादा जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅलो, सुधीरजी बडेकर यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. यांनी या ठिकाणी वायफायची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. निशांत आणि धीरज, ती पब्लिक साईडला करा, नाही तर खाली बसायला सांगा सरळ. त्या खेळाडूंना खाली बसवा ना. चंदू सँडविचवाला खाली तरी बस ना, तर थोडा बाजूला तरी जा. चंदू, आता काय तुम्हाला खरं आहे, मी नेहमी सांगतो शांततेत बोललेलं ऐकत नाही, परंतु आता तिकट बोललं की मग जिवारी लागतं. थोडा विचार करा आपण, कारण आता पर्सनली तुमची नावे घेण्याची वेळ आली आहे. कारण आयोजकांनी इतकं सुंदर आयोजन केलंय, त्या आयोजनाला थोडी दाद द्या. मकरंद बडेकर यांना विनंती की श्री सुधीरजी बडेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दुसरा राऊंड आता ऑनलाईन सुरू झाला. इथं काय घरी बॉलवाला कोण जाणार नाही याची भूषण राणे यांना विनंती की हरिभक्त पारायण श्री आता आपला कॉल चालू झालं फर्स्ट सेकंड हरिभक्त पारायण श्री लक्ष्मणजी जाधव यांचा सत्कार करायचा आहे. भूषण राणेंना विनंती आहे. श्री पंकजदादा मणेर यांना विनंती की क्रीडा मंचावर आपण उपस्थित व्हायचे. श्री पंकजदादा मणेर, पंकजदादा मणेर या वरती या. प्रशांत जाधव यांना विनंती की पंकजदादा मणेर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच उकरूल संघासाठी एक खुशखबर, उकरूल संघ जर विजय झाला तर स्वप्नीलजी सावंत फेडबँक गोल्डचे मॅनेजर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक जर हा सामना जिंकला तर उकरूल संघ. ग्राउंड क्रमांक 2 वर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील.
चला दुसऱ्या फेरीचे पुकार आपल्या समोर येतील. मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जयनवान बालिवडे दोन्ही टीमसाठी पहिला पुकार. मैदान क्रमांक 1 वरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जयनवान बालिवडी फर्स्ट कॉल. मैदान क्रमांक 2 वरती सेकंड राऊंडची पहिली मॅच छत्रपती नांगुर्ले आणि त्याच्या विरोधात भैरवनाथ देऊलवाडी पहिला पुकार. मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊलवाडी फर्स्ट कॉल. अवसरे मानिवलीचे युवा उद्योजक किशोरदादा गायकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत. किशोरदादा गायकर आर्या लाडने मला वाटते 3 पॉइंटची कमाई किंवा 2 पॉइंटची बघा, कारण आमच्याकडे आर्यासाठी 3 पॉइंटच्या कमाईसाठी पारितोषिक आहे. आर्या दरम्यान आपण पाहतोय आमचे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ते आदरणीय महेंद्र शेठ बोराडे, निलेशजी बडेकर आणि सोपानजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आपणास की आपण स्थानापन्न व्हायचंय. उकरूल संघाचा बबलू भोईर या खेळाडूसाठी पारितोषिक आलेले आहे. बबलू भोईरने जर 2 पॉइंट मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक सागर ठाकरे बिपिन बडेकर यांच्याकडून. तसेच बबलू भोईरने 3 पॉइंट मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक सागर ठाकरे बिपिन बडेकर. तसेच 4 पॉइंटची कमाई केली तर 2000 रुपयाचे पारितोषिक बबलू भोईरसाठी आलेलं आहे सागर ठाकरे बिपिन बडेकर यांच्याकडून. या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक किशोरदादा गायकर उपस्थित आहेत. मी विनंती करेल भूषणजी राणे यांना की आपल्या शुभ हस्ते किशोरजी गायकर यांना सन्मानित करायचं आहे. माजी खेळाडू भालचंद्रजी बडेकर यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत आहे. भूषण राणे यांना विनंती की भालचंद्रजी बडेकर यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो, भालचंद्र बडेकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. प्रवीण राणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भालचंद्र बडेकर यांचा सत्कार करायचा आहे. या सामन्यांसाठी द्वितीय क्रमांकाचं जे रोख रक्कमचं प्राइज दिलेलं आहे ते सन्माननीय महेंद्र शेठ बोराडे तसेच सन्माननीय निलेश मामा बडेकर तसेच सोपान बोराडे यांच्याकडून मनोज भोईर यांना विनंती की सन्माननीय महेंद्र शेठ बोराडे यांचा सत्कार करायचा आहे. मैदान क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना उकरूलची गुणसंख्या आहे 11 आणि भिसेगावची गुणसंख्या आहे
7 दोन्ही टीमनी याची नोंद घ्या. प्रवीणजी राणे यांना विनंती आहे की निलेश मामा बडेकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच अरुण अंडे यांना विनंती की श्री भास्कर हरिभाऊ बोराडे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. क्या बात है. या ठिकाणी जांबे भिसेगाव जर विजयी झालात तर तुमच्यासाठी निखिल विजय हजारे यांच्याकडून गोवा ट्रिप स्पॉन्सर केली जाईल. क्या बात आहे. मगाशी सूर्योदय पोसरीसाठी मनोहरजी तोरवे यांच्याकडून गोवा ट्रिप स्पॉन्सर केली जाणार आहे. फायनल मारली तर, परंतु इथे विजयी झाले तर ती ट्रिप आहे निखिल हजार यांच्याकडून. आदरणीय संतोषदा भोईर, आदरणीय दिलीपजी दन्नावडे, आदरणीय विनोदजी बेलेकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अरे दादा यो नाद खुला आहे. खरं म्हणायला गेलं तर विकास शेठ बोराडे आणि सोपानजी बोराडे हा नाद खुला आहे. विकासजी बोराडे यांच्याकडून हालिवली ग्रामस्थ म्हणजे खरं म्हणायला गेलं तर आयोजन कमिटी आहे यांच्यासाठी बोकडे का मेंढा आहे. हा नक्कीच मुद्रे येथे जी कबड्डी स्पर्धा झाली त्या दरम्यान हालिवली टीमने एक चांगला खेळ तिथे केला आणि त्यानंतर या ठिकाणी त्या खेळाडूंसाठी विकास शेठ बोराडे यांच्याकडून बोकड देण्यात आलेला आहे आणि त्याची पूर्तता त्यांनी आज शब्द पाळला आहे. डायरेक्ट स्टेजवरती ते बोकड घेऊन आलेले आहेत. रुपेश मस्कर, प्रशांत जाधव आहेत. यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना. मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट आणि जय हनुमान भालिवडी. दुसरा पुकार. मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट आणि जय हनुमान भालिवडी सेकंड कॉल. आणि मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊलवाडी. दुसरा पुकार. मैदान क्रमांक 2 वरती नेक्स्ट मॅच छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊलवाडी सेकंड कॉल. सर्व टीम ज्या विजयी झाल्या त्यांना विनंती आहे आता कोणत्याही प्रकारची सबब आपल्या
उशिराची येण्याने ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या आपण, कारण आता आयोजन तुमच्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच आपला प्रदर्शनी खेळ दाखवा आणि वेळेत हजेरी दाखवा. आता चला या ठिकाणी बोकड प्रदान केला जातोय, स्वीकार करा. भैरवनाथ क्रीडा मंडळ आलेले स्वीकार करायचा आहे आपण या बोकडाचा. अगदी विकास शेठ बोराडे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द मात्र या ठिकाणी पाळला जातोय. मुद्रेच्या इथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी भैरवनाथ आलेली संघाने केली, त्याबद्दल विकास शेठ बोराडे यांच्याकडून त्या टीम साठी संपूर्णपणे बोकड देण्यात आलेला आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असलेला सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे. मानिवली संघाला मिळालेले गुण 12, शेलू संघाला मिळालेले गुण 18. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची गुण नोंद घ्यायची. 11 चुकीची दुरुस्ती. मानिवली संघाला मिळालेले गुण 12, शेलू संघाला मिळालेले गुण 11. विकासजी बोराडे यांनी सर्व खेळाडूंसाठी जो बोकड देण्यात आलेला आहे तो ते खेळाडूंना प्रदान करण्यात आलेला आहे. सोपानजी बोराडे यांच्या देखरेखीखाली तो ठेवला जाईल. हॅलो ग्राउंड क्रमांक 1 चा चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट जय हनुमान भालेवडी दुसरा पुकार. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले भैरवनाथ देऊलवाडी दुसरा पुकार. तिसरा पुकार दिल्यानंतर चारही संघांनी संघाच्या संघनायकाने आपापले संघ घेऊन मैदानात यायचंय. सामन्याला उशीर होणार आहे.
नांगुर्ल्या संघाचा ना? या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील नामवंत खेळाडू, एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, तो राजेंद्र देशमुख या ठिकाणी उपस्थित झाला. त्याला विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. राजेंद्र दादा देशमुख, आपण या मंचावरती. हॅलो. त्यांची येतील ना, नाही आली तर घरी जातील. होय, बात करायला एक नंबरवर आहे ना. झालं, दोन्ही दिले. भिसेगाव संघाने खूप अशी सुंदर अशी झुंजावत लढत इथे दिलेली आहे. या ठिकाणी आदरणीय कल्पेशजी बडेकर आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी कर्णुक यांचं आगमन झालंय. या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हे दादांनो बॅरेलवरती उभे राहिले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आमच्या स्टेजच्या समोर ज्या घोड्यावरती जे प्रेक्षक व छोटे पॅकेट आहेत ना, यांना खाली घ्या. आयोजन कमिटी त्यांना खाली घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो घोडाच बाजूला घ्या तिथून. चला, मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जर्मन बालेवडी, तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान क्रमांक 1 वरती सोंडाई माता खैराट आणि जर्मन बालेवडी, थर्ड अँड लास्ट कॉल. गणेश आखाडे आपला संघ घेऊन या. आपण ग्राउंड क्रमांक 1 वर सुंदर अशी लढत झाली. जे आंबे भिसेगाव वर्सेस उकरुल. उकरुला संघ 4 गुणांनी विजय झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं गोड गोड कौतुक. मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊळवाडी, तिसरा आणि अंतिम पुकार आहे. मैदान क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊळवाडी, थर्ड अँड लास्ट कॉल. स्वप्नील सावंत यांच्याकडून उकरुल संघ विजयी झाल्याबद्दल 500 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. उकरुल संघ आपण हे कॅश प्राइज कलेक्ट करा. एक काम कर ना, उकरुल संघासाठी खुशखबर. स्वप्नील सावंत याचकडून उकरुल संघाने जर पुढचा सामना सुद्धा मारला, पुढचा सामना सुद्धा जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे उकरुल संघासाठी. आणि उकरुल संघाने जर फायनल मारली तर गोवा ट्रिप. हॅलो, चला ग्राउंड क्रमांक 1 वरती, ग्राउंड क्रमांक 2 वरती
पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले भैरवनाथ देवलोडी आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती सोंडाई माता खैराट जय हनुमान भालिवडी. चला ग्राउंड क्रमांक